स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसावरती येऊन ठेपलेल्या आहेत. येत्या डिसेंबर महिन्यामध्ये या निवडणुका पार पडणार. त्यातच 10 ते 17 नोव्हेंबरच्या दरम्यान अर्ज भरणे आहे. 18 नोव्हेंबरला त्या अर्जाची छाननी होणार आहे. तसेच 21 नोव्हेंबरला 21 ते 25 नोव्हेंबरपर्यंत सदर अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. तर 26 नोव्हेंबरला ज्या लोकांनी आपला अर्ज दाखल केलाय त्यांना चिन्ह भेटणार आहे. आणि अवघ्या काही दिवसातच म्हणजे 2 डिसेंबरला आपल्या लोणावळा नगर परिषदेचं मतदान पार पडणार आहे. आणि लगेच दुसऱ्याच दिवशी 3 डिसेंबर रोजी या मतदानाचा मतमोजणी ही होणार आहे. नमस्कार, मी मनोज मोरे आणि आपण पाहताय मावळ परिसर न्यूज. नगराध्यक्ष पदासाठी आज दिग्गज लोक जी आहेत ती आज रिंगणामध्ये उतरली आहेत. त्याच दिग्गजांमध्ये आपल्यासोबत आज असे एक व्यक्ती आहेत ज्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये खूप काही वर्चस्व आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना अनेक वर्षाचा अनुभव आहे. आज आपण त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. सर, आपण नगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक लढवित आहात, बरोबर? तर सर्वप्रथम आपली मला प्राथमिक पूर्ण माहिती द्या. माझं नाव राजेंद्र जगन्नाथ दिवेकर. माझं शिक्षण BA ATD AM GD आर्ट ॲडव्हान्स पर्यंत झालेलं आहे. आणि गेले 33 वर्ष मी नगर परिषदेच्या सेवेमध्ये आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मी नगर परिषदेत ट्रेनिंग क्लार्क म्हणजे साधारण लेखनिक म्हणून काम केलं. त्यानंतर ते करत असताना मी जवळजवळ नगरपालिकेच्या सर्व डिपार्टमेंटमध्ये सगळ्या म्हणजे अगदी रेकॉर्ड असेल, आस्थापना असेल, कर विभाग असेल, पाणीपट्टी असेल, पाणी विभाग असेल, पाणी पुरवठा, त्याबरोबर दवाखान्यामध्ये सुद्धा मी काम केलेले. आणि त्यानंतर मी लोणा नगर परिषदेच्या माध्यमिक विद्यालयामध्ये कला शिक्षक म्हणून माझी नियुक्ती झाली. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत मी त्या शाळेमध्ये आणि त्यानंतर काही कालावधी करता काही वर्षांकरता माझी बदली लोणा नगर परिषदेच्या लोणावळा शाखेमध्ये झाली होती माध्यमिक विद्यालयामध्ये. आणि तोपर्यंत तर आतापर्यंत मी ह्या शैक्षणिक विभागामध्ये कार्यरत आहे. आणि नुकताच ऑक्टोबर 2024 मध्ये मी सेवानिवृत्त झालो. सर, आपण इतके वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं, विविध शाळांमध्ये आपल्या बदल्या होऊन गेला, तर तिथल्या आपल्या शाळेचा जो अनुभव आहे त्याबद्दल आपण काय सांगा? एकंदर शाळेच्या बाबतीमध्ये जी आपली जी धारणा जी आहे शिक्षण पद्धतीवरती, इतकं वर्ष आपण शाळेमध्ये काम केलेलं आहे, त्याच्याविषयी आपण काय म्हणतो? शाळांतील मुख्याध्यापकांपेक्षा किंवा शिक्षकांपेक्षा माझा अनुभव हा थोडा वेगळा आहे. त्याचं कारण असं की आपल्या ह्या शहरी भागात सुद्धा नगर परिषदेची जी 2 माध्यमिक विद्यालय आहेत त्याच्यामध्ये मी कार्यरत असताना माझ्याकडे येणारे जेवढे विद्यार्थी होते ते खूपच म्हणजे गरीब कुटुंबातील, आदिवासी कुटुंबातील, ठाकर कातकरी समाजातील असे विद्यार्थी असल्यामुळे माझ्यासारख्या शिक्षकाला किंवा मुख्याध्यापकाला तिथे त्यांच्यासाठी काम करण्यासाठी खूप मोठा वाव होता. मग मी त्यावेळेस तिथल्या विद्यार्थ्यांना जी अडचण असायची, त्यांच्या पालकांना जी अडचण असायची, तर ती फक्त याचीच की यांचा शैक्षणिक खर्च आपण कसा भागवायचा. मग त्यावेळेस मी अभ्यासक्रम बदलला की अशा सेवाभावी संस्था अनेक आहेत की ज्या तुम्हाला सहकार्य करायला तयार असतात, फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज असते. मग अशा सेवाभावी संस्थांकडून माझ्याकडे 8वी 9वी 10वी असे वर्ग असायचे. तर मग त्यांच्यासाठी पाठ्यपुस्तकं मागून घ्यायची 3ही वर्गाची. आणि ती पाठ्यपुस्तकं जी आहेत ती विद्यार्थ्यांना वाटायची. त्या विद्यार्थ्याला एक एक सेट असं वाटल्यानंतर संपूर्ण वर्षभर परीक्षा होईपर्यंत ती पाठ्यपुस्तकं त्या विद्यार्थ्याला असायची. आणि जेव्हा त्या वर्षातील शेवटचा दिवस परीक्षेचा जेव्हा असतो त्यावेळेस ती पुस्तकं पुन्हा गोळा करायची आणि ती शाळेत गोळा करून ठेवायची. म्हणजे अशी मी पुस्तक पेढी किंवा पुस्तकांची एक बँक तयार केली होती. त्यामुळे मला एक फायदा असा झाला की माझ्याकडे येणारे जे गरीब विद्यार्थी होते सगळेच, म्हणजे तिथे मी कुठली कास्ट किंवा जात किंवा आर्थिक ह्या कुठल्या ह्याच्यावर पाहिलं नाही, येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ती वह्या पुस्तकं मिळाली पाहिजेत. तर त्यासाठी मी ती बँक बनवली. आणि दरवर्षी जेव्हा माझ्या शाळेतला विद्यार्थी पहिल्या दिवशी वर्गात आला की पहिल्या दिवशी त्याच्याकडे पाठ्यपुस्तकं आणि वह्या हे असायची. तर याच्यामुळं त्यांच्या शिक्षणाला अडचण काही नाही. त्यानंतर मग गणवेश विद्यार्थ्यांना द्या, शैक्षणिक साहित्य द्या.
तर लोक तयार असतात सगळं काय आपल्याला द्यायला. फक्त आपली मागण्याची तयारी जर असेल तर लोकांकडून तुम्हाला चांगला सहभाग मिळतो. आणि मला लोकांनी चांगला सहभाग दिला, मला माझी विद्यार्थ्यांनी सहभाग दिला त्या कार्यामध्ये, मला पालकांनी सहभाग दिला, जे काय इतर संस्था आहेत. मी जाणीवपूर्वक उल्लेख करतो की मनशक्ती या संस्थेने मला वेळोवेळी सहकार्य केलं शैक्षणिक कार्याच्या बाबतीमध्ये. तर आणखीन अशी बरीचशी कामं जी आहेत की आता सगळ्याच गोष्टींचा उल्लेख करणं इथं मला शक्य वाटत नाही, तेवढा वेळ पण नाही. पण विद्यार्थी इतर मोठ्या शाळांमध्ये ज्या गोष्टी अनुभवायचे, तर तशा प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे का होत नाही अशी खंत नेहमीच त्या मुलांना असायची. त्यामुळे जेव्हा गॅदरिंग वगैरे सारखा जर प्रकार असेल ना, तर तिथं त्यांचे चेहरे फार वेगळ्या पद्धतीचे आहेत. आणि हे मी जाणलं. आणि मग तेव्हापासून मग सांस्कृतिक कार्यक्रमासाठी त्यांना उत्कृष्ट असं स्टेज उपलब्ध करून देणं, साऊंड सिस्टीम उपलब्ध करून देणं, रंगरंगोटीचं साहित्य उपलब्ध करून देणं, आणि एवढं करून त्यांना बक्षिसं देणं. आणि बक्षिसं मी जाणीवपूर्वक रोख किमतीत द्यायचो. बऱ्याच जणांनी मला त्याच्यामध्ये विरोध केला की तुम्ही रोख किमतीची बक्षिसं का देता. तर मुद्दा असा होता की आमची जी मुलं आहेत तर त्या बऱ्याचशा वस्तू भाड्याने आणायची किंवा खरेदी करायची, आणि त्याच्यासाठी त्यांना पैसे नसायचे. मग ते कोणाकडून तरी उसने पैसे घेणे किंवा भाड्याने आणणे, जेव्हा बक्षिसं मिळायची तेव्हा त्यांना ते पैसे देता यायचे लोकांना. तर हा त्या पाठीमागचा उद्देश होता. आणि असेच सगळ्या बाबतीमध्ये मी वेळोवेळी काम केलेलं आहे. विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप असेल, त्यांच्या आधार कार्डची कामं असतील, त्यांच्या दाखले असतील, उत्पन्नाचा दाखला, तर अशा सगळ्या गोष्टी मी त्या काळात केलेल्या आहेत. आपण नुकतेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण शैक्षणिक क्षेत्राकडून राजकारण क्षेत्राकडे जे वळाला, याचं कारण की नियतीने माझ्यासाठी उपलब्ध केलेली ही संधी आहे. मी नुकताच आत्ताच सांगितलं की ऑक्टोबर महिन्यामध्ये 24 साली मी सेवानिवृत्त झालो. आणि हे एसटीचं आरक्षण पडलं. त्या एसटीचं आरक्षण पडल्यानंतर माझ्या आधी माझे जेवढे विद्यार्थी होते त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मला पटापट फोन आले. त्यांचा आग्रह सुरू झाला की सर, अशा प्रकारच्या कामामध्ये आम्हाला तुम्ही हवे आहात. आणि माझ्या विद्यार्थ्यांनी, माझ्या शिक्षक मित्रांनी, त्यांच्या पालकांनी, अशा सगळ्यांनी मला खूप आग्रह केला. आणि मी म्हटलं की जर सगळ्यांची अशी इच्छा आहे आणि आपण जर हे काम करण्याकरता केपेबल आहोत, सक्षम आहोत, असं जर सगळ्यांना वाटत असेल तर आपण का या क्षेत्रात जाऊ नये, म्हणून मी याच्यामध्ये उडी घेतली. म्हणजे एकंदर तुमच्या विद्यार्थ्यांचा आग्रह असा होता की आमच्या सरांनी जशी आमची शाळा भरवली तशी शाळा त्यांनी नगर परिषदेमध्ये भरवली. नक्की की त्यांचा तोच उद्देश असेल. आणि काहीतरी त्यांच्या अपेक्षा असतील माझ्याकडून की काहीतरी वेगळं सर करण्याची क्षमता आहे. मलाही असं वाटतं की मीही काहीतरी करू शकतो माझ्या ज्ञानाचा, माझ्या शिक्षणाचा, आणि माझ्याकडे जे काही कलाकुसर वगैरे आहेत तर त्या सगळ्याचा उपयोग मी आपल्या लोणंद शहराच्या विकासामध्ये करू इच्छितो. सर, आज आपण पाहतोय की लोणावळा भागातील नांगरगाव हे औद्योगिक क्षेत्र, येथील बऱ्याचशा कंपन्या काही कारणास्तव बंद आहेत. तरुणांचा रोजगाराचा प्रश्न हा ऐरणीवर आहे. तर या संदर्भामध्ये आपलं काय स्पष्ट मत असतं? मी या बाबतीत माझं असं एक लक्षात आलंय की कुशल कारागीर उपलब्ध आहेत, परंतु उद्योग नांगरगावमध्ये येत नाही. नगर परिषदेच्या माध्यमातून किंवा इतर ज्यांचं सहकार्य अपेक्षित आहे अशांचं सहकार्य घेऊन आपल्याला जास्तीत जास्त उद्योग हे नांगरगाव इंडस्ट्रीमध्ये जर आले तर त्या माध्यमातून जे स्थानिक रोजगार जो आहे तो उपलब्ध होईल. आणि आपले जे स्थानिक नागरिक आहेत, स्थानिक युवक आहेत, तर यांना मोठ्या प्रमाणामध्ये तिथं रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असा माझा एक मानस आहे. की मी त्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून जर मला संधी उपलब्ध झाली तर मी हे प्रयत्न नक्कीच करणार आणि जास्तीत जास्त मुलांना रोजगार कसा उपलब्ध राहील याचा विचार करणार. त्याचबरोबर रोजगाराचाच विषय जर तुम्ही काढला असेल तर त्यातून मला सांगावंसं वाटतं की आपण जर पाहिलं तर आता खंडाळ्यामध्ये आपला एक जे तलाव आहे त्या तलावाचं बऱ्यापैकी चांगलं सुशोभीकरण करण्यात आल्यामुळं तिथं पर्यटकांची संख्या थोडीफार आपल्याला दिसते. तर अशाच पद्धतीने जर आपण वळवणचं जर तळ पाहिलं तर त्या तलावाचं सुशोभीकरण केलं. त्याचबरोबर आपण तुंगारी डॅमला जातो, त्या तुंगारी डॅमच्या बाजूला सुद्धा अशा काही गोष्टी आहे की एकदा का संध्याकाळ झाली तर नको असलेली लोकांचं तिथं नको तो धुडगूस असतो. त्यापेक्षा तिथं जर आपण एक विशिष्ट प्रकारची काही व्यवस्था केली
पर्यटकांची काही सोय केली दिवसाच्या बाबतीत आणि तिथं काही बंधनं जर आणली तर तो सुद्धा पर्यटनाचा विकास होण्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी खूप चांगली व्यवस्था होऊ शकते. तर ह्या जेवढ्या गोष्टी शक्य आहेत ना, तर तेवढ्या मी माझ्या स्तरावर जर मला संधी उपलब्ध झाली तर मी करणार. आता हे सगळ्या गोष्टी आहे ना, बोलायला सगळ्या सोप्या असतात, पण त्या करण्याकरता आहे ना, तुम्हाला एक पद अपेक्षित असतं आणि ते जर पद मिळालं तर त्या पदाला काहीतरी अधिकार असतात. त्या अधिकाराचा योग्यपणे वापर करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. नक्कीच सर, आपण सांगितल्याप्रमाणे जर एखादं कोणतं काम जर आपल्याला करायचं असेल तर ते काम करण्यासाठी त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. बरोबर, त्याकरिता आपण निश्चितच प्रयत्न करताय की नगराध्यक्ष हे सोडून द्या, परंतु निवडणुका जशा जशा जवळ आल्या तशा तशा इच्छुक भावी सगळे उभे राहिले. काही जुने चेहरे आहेत, काही नवीन चेहरे आहेत, बरोबर. तर त्यांच्यामध्ये त्यांनी एक प्रकारची स्पर्धा म्हणा किंवा काही म्हणा, वेगवेगळे कार्यक्रम राबवणे, लोकांच्या गाठीभेटी घेणे, नाही का, थोडक्यात काही ठिकाणी भोजन व्यवस्था करणे, असे विविध कार्यक्रम केले. मग आपण पण या रेसमध्ये उतरलात. मग आपल्याला कधी अशी संकल्पना आलेली नाही का की बाबा मी पण माझ्यातर्फे किंवा माझ्या मार्फत मी अशा काही प्रकारचं एक नियोजन करू शकतो? मी तुम्हाला इथं जाणीवपूर्वक सांगू शकतो, समाजाला अशा काही चुकीच्या रूढी लोकांनी पाळून दिलेल्या आहेत आणि ह्या फसव्या आहेत हे जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि माझा उद्देशच मुळात शहराचा विकास करण्याचा आहे. शहराच्या लोकांना कोणापुढे हात पसरवणार किंवा त्यांना आपल्या साध्या साध्या गोष्टीसाठी लोकांपुढे हात पसरणं, गयावया करणं, ह्या प्रवृत्तीचा मुळात मी नाही. त्यामुळं मला हे कधीच भावणार नाही की केवळ आज निवडणुका आलेल्या आहेत म्हणून त्यासाठी कोणाला तरी देवदर्शन करायला न्या, कोणाला तरी मिठाईच वाटा, कोणाला तरी काही वस्तूच द्या किंवा असंख्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने द्या. यातून काही साध्य होणार नाही. आणि बऱ्याचशा लोकांना तर हे पण समजलेलं आहे की ह्या गोष्टी क्षणिक असतात, क्षणभंगूर आहेत. ह्या कालांतराने ह्याचा काहीही परिणाम सुद्धा जाणवत नाही आणि उपयोग सुद्धा होत नाही आणि चुकीच्या सवयी आपण जाणीवपूर्वक समाजाला लावतो असा माझा समज आहे. नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे तर आपण आपल्या नजरेसमोर कोणतं धोरण, कोणतं उद्दिष्ट समोर ठेवून आपण आज निवडणूक लढवण्याचा प्रयत्न म्हणजे इच्छुक आहे? आपण जर पाहिलं ना तर प्रत्येक जण हेच सांगत असतो की चांगली गटार, चांगली रस्ते, चांगला पाणी पुरवठा. हे तर आहे ना प्रत्येक नगरसेवकाचं किंवा नगराध्यक्षाचं हे कर्तव्य आहे, ते करणारच आहे. मी सुद्धा ते करणार आहे. पण या व्यतिरिक्त काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्याकडे जाणीवपूर्वक मी सर्वांचं लक्ष वेधून घेऊ इच्छितो की लोणार नगर परिषदेच्या 13 ते 14, 15 साधारण मला वाटतं की त्यामध्ये 2 माध्यमिक विद्यालय आहेत आणि बाकीची सर्व प्राथमिक विद्यालय आहेत. तर ह्या विद्यालयांची जी अवस्था आहे ती इतकी दुरावस्था आहे की तिथे कुठल्या प्रकारच्या ज्या अपेक्षित आहेत सुविधा, त्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची जी मुलं आहेत किंवा जे पालक आहेत त्यांना आपल्या मुलांना ऐपत नसताना सुद्धा इतर दुसऱ्या शाळांमध्ये महागडी फी भरून त्यांना त्या शाळेत दाखल करावं लागतं. ह्याच जर सगळ्या सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून त्या सर्व शाळांमध्ये जर सुरू झाल्या तर अगदी अल्प फी मध्ये किंवा मोफत सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अशा उपलब्ध होऊ शकतात की जी नगरपालिका निर्माण करू शकते. नगर परिषदेची क्षमता आहे. तर ह्या सर्व शाळांना अद्ययावत करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि ही माध्यमिक विद्यालयाचे अद्ययावत करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि मग त्यानंतरच तुमची पटसंख्या वाढेल, कारण की दर्जा जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत विद्यार्थी येऊ शकत नाही. हा एक मुद्दा झाला. त्यानंतर आपण जर पाहिलं की बऱ्याचदा 12वी नंतर विद्यार्थी बीकॉम करतात, बीएससी करतात किंवा आणखीन बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात. पण सध्या एका संस्थेच्या माध्यमातून खूप चांगली माहिती मिळाली की जी त्याला शासनाची सुद्धा मान्यता आहे की पॅरामेडिकल प्रोजेक्ट जो आहे तसेच त्याच्यामध्ये डीएनए कन्सल्टंट म्हणून आहे. तर याच्या माध्यमातून 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांना एक असा उपलब्ध कोर्स आहे की जो तुम्ही प्रायव्हेट रित्या जर करायला गेला तर तुम्हाला 1.5-2 लाख रुपयांचा खर्च आहे. पण तोच जर खर्च किंवा तो जो कोर्स जो आहे त्याचा खर्च जर आपल्याला कमी करायचा तर 30,000 ते 60,000 रुपयांमध्ये
अगदी निम्म्यापेक्षा पण कमी एवढ्या खर्चामध्ये ते विद्यार्थी त्याचे कन्सल्टंट होऊ शकतात. DNA कन्सल्टंट झाले तर ते आपल्या देशभरामध्ये सुद्धा काम करू शकतात. त्यांचं जे उत्पन्न असेल ते लाखोच्या घरात असेल. त्याचं कारण असं की अशा प्रकारचे जे विद्यार्थी आहेत जे तयार झाले, त्यांचा कोर्स पूर्ण होईल, तर असे विद्यार्थी हे दुबई, थायलंड, कझाकिस्तान आणि मलेशिया अशा ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यांना त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याची संधी उपलब्ध आहे. आणि असे पुढील काळात आपल्या देशाला 10 लाख कन्सल्टंटची गरज आहे. DNA कन्सल्टंट म्हणून ज्यांना म्हणू शकतो आपण. आणि याला फक्त तुमची पात्रता काय पाहिजे, तर 12वी उत्तीर्ण. मग तुम्ही कुठल्याही शाखेचे असाल, जर विज्ञान शाखेचे असाल तर उत्तमच. आणि याला कुठल्याही DNA कन्सल्टंटला तर तुम्हाला वयाची सुद्धा अट नाही, तर तुम्ही कुठल्याही वयामध्ये DNA कन्सल्टंट होऊ शकता. तर अशा प्रकारची संधी मी उपलब्ध, आणि हे काम तर मी 100% करणारच आहे, कारण की ह्याला शासनाची मान्यता आहे आणि त्या संस्थेला अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांची गरज आहे. फक्त भरकटलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दाखवला तर ते वर्षाला नव्हे तर महिन्याला सुद्धा चांगलं उत्पन्न कमवू शकतील आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतील. हा एक माझा मानस आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं की पूर्वी तर असं फक्त होतं की शनिवार रविवारीच वाहतूक कोंडी व्हायची. आता जर तुम्ही पाहिलं तर कुठलाही वार जर असला तर आपल्या लोणावळा शहरामध्ये वाहतूक कोंडी ही आहे. तुम्ही किती प्रकारची तात्पुरते कुठेतरी डिवायडर वगैरे लावले जातात, त्याने आणखीन त्रास वाहतुकीला होतो. त्यापेक्षा अशी काहीतरी व्यवस्था केली जावी की जे पायी चालणारे नागरिक आहेत तर त्यांना फुटपाथची व्यवस्था असावी. पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात, की पार्किंगसाठी अशी काहीतरी व्यवस्था करा की जी संपूर्ण शहराची पार्किंग किंवा त्या त्या परिसरातली पार्किंग ही त्या ठिकाणी होऊ शकेल, जेणेकरून वाहतुकीला त्याचा अडथळा होणार नाही. दुसरी गोष्ट, मोठ्या प्रमाणात जेव्हा पर्यटक येतात, पर्यटक येणं हे आपल्यासाठी गरजेचंच आहे, बरोबर. आपलं पर्यटन स्थळ असल्याने पर्यटक येणार, पण पर्यटकांसाठी सुद्धा बऱ्याचशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यांना जर तुम्ही त्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या तर बऱ्याचशा गोष्टी शिस्तीने होतील. आणि त्याचबरोबर आपले जे स्थानिक लोक आहेत त्यांना तिथे रोजगार सुद्धा उपलब्ध होईल. तर अशा प्रकारच्या काही गोष्टी करण्याचा माझा वैयक्तिक मानस आहे की जो मी नगर परिषदेच्या माध्यमातून करू शकतो. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात, मोठमोठी आपण आश्वासनं सुद्धा बऱ्याचदा दिली जातात, पण हे सगळं करण्यासाठी एक पदाची आवश्यकता आहे. ते पद जर मला मिळालं ना तर मी ह्या गोष्टी निश्चितपणे करणार. त्याचबरोबर मी स्वतः एक कलाकार असल्यामुळे नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, गायन, वादन, क्रीडा ह्या सगळ्या क्षेत्रातले इतके चांगले चांगले उत्कृष्ट खेळाडू आणि कलाकार आपल्या लोणावळ्या शहरामध्ये उपलब्ध आहेत, पण त्यांना योग्य असं व्यासपीठ नाहीये कुठे. मग तो चित्रकार असू दे तर त्याला प्रदर्शन करायला ठिकाण नाही, एखादा नर्तक असू दे तर त्याला काही ठिकाण. तर चित्रकारांसाठीच नव्हे तर सर्व कलाकारांसाठी मला योग्य असं सुसज्ज कला दालन करायचं की जेणेकरून त्यांना एक ठिकाण मिळेल जिथे ते सराव करू शकतील, जिथे आपलं प्रदर्शन करू शकतील, सादरीकरण करू शकतील. आणि त्याचबरोबर एक नाट्यगृहाची लोणावळा शहराला खूप अपेक्षा आहे की खूप असे कलाकार आहेत ज्यांना अभिनयाची आवड आहे, ज्यांना नृत्याची आवड आहे, पण त्याला प्रेझेंट करण्याकरता, सादर करण्याकरता योग्य ठिकाण नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी नगरपालिकेच्या आवाक्यातल्या आणि अखत्यारीतल्या आहेत, त्या निश्चित करण्याचा माझा प्रयत्न आहे, जेणेकरून माझे जेवढे कलाकार बंधू भगिनी आहेत तर त्यांना योग्य अशी सुविधा निर्माण होईल, हा माझा मानस आहे. तुम्ही जे धोरण ठेवलेलं आहे ते धोरण शिक्षणाच्या बाबतीमध्ये आहे, तरुणांच्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये आहे, त्यांच्याही शिक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे मुद्दे इथे माझ मांडलेले आहे. सगळे उद्देश ठेवून साधारण आपण नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये लोणावळ्याकरांच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये आपण काय सांगतो. कारण आज मागील काही दिवसांमध्ये चोरीचे प्रकार म्हणा किंवा अंमली पदार्थांची विक्री म्हणा किंवा आता कालचा विषय झाला जो वाहतुकीच्या संदर्भामध्ये एक संघटना आहे, त्या संघटनेच्या बाबतीमध्ये चुकीचे गुन्हे दाखल त्यांच्यावरती झालेले आहेत व सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये आपण काय पाऊल उचलाल हे सांगावं असं वाटतं की बऱ्याचदा आपल्या शहरातील मग ते टॅक्सी संघटना असू देत किंवा विक्रेते असू देत किंवा जे पथारीवाले असतील किंवा कोण असेल, तर केवळ त्यांच्या व्यवसायामुळं किंवा त्यांच्या राहणीमानामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा हा काहीतरी वेगळा झाला. पण या बाबतीत बाहेरून काही असे लोक येतात की जे आपल्या शहरातले नाही आहेत, ते बाहेरून कुठून तरी येतात, काहीतरी उद्योग करतात, काहीतरी विचित्र प्रकार करतात. जसं की तुम्ही आता मला अंमली पदार्थांचा एक विषय सांगितला, त्याचबरोबर तुम्हीच काहीतरी मला ती बातमी कव्हर केलेली आहे की हे जे चालक मालक रिक्षा का टॅक्सी चालक मालक संघटना जी आहे
तर त्यांच्यावर केवढे घाणेरडे आरोप करण्यात आले की ज्याच्यामध्ये त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तर ह्या अशा प्रकारच्या गोष्टींवर आळा घालण्याकरता पोलीस प्रशासनाची मदत घेऊन आणि नगर परिषदेने योग्य त्या योजना करून हे जे काही काम आहे हे मार्गी लावणं गरजेचं आहे. कारण की यामध्ये आपल्या शहराची फार मोठ्या प्रमाणात बदनामी होते. करून जातो एखादा कोणतरी व्यक्ती असतो, पण शहराचं नाव पुढे येतं आणि मग पर्यटनाला सुद्धा लोक यायला घाबरतात किंवा लोणावळेकर म्हणल्यानंतर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. तर अशा प्रकारची अवस्था होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेच्या माध्यमातून आपण हे समन्वय साधून या कामाला मार्गी लावण्याचा निश्चित प्रयत्न करू. नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत असताना आपलं नागरिकांना काय आव्हान असेल? मी फार संवेदनशील व्यक्ती आहे, तर मी त्याची सुरुवात एका ओळीने करतो किंवा त्याला तुम्ही शेर म्हटलं तरी चालेल. निकले ते सैर करने रास्ते सुनसान थे, निकले थे सैर करने रास्ते सुनसान थे, एक तरफ शमशान तो एक तरफ कब्रिस्तान थे, जो ही एक हड्डी पैर से टकराई उसके ये बयान थे, ऐ चलने वाले जरा संभल के चल, कभी हम भी इंसान थे. तर एवढी संवेदनशीलता जी आहे ना ती माझ्यामध्ये आहे आणि त्या संवेदनशीलतेने मी तमाम मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी मतदानाच्या दिवशी घराच्या बाहेर निघून जास्तीत जास्त मतदान करावे. आणि एक नम्र विनंती आहे की कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण आपलं मत विकू नका. कुणी कितीही तुम्हाला प्रलोभन दाखवली तर आपलं मत विकू नका. ते खूप बहुमूल्य आहे. तुम्ही मत काही ठराविक किमतीमध्ये आज विकताल आणि पुढील 5 वर्ष पश्चाताप करण्याची वेळ आपल्याला येऊ नये. शक्यतो अशा व्यक्तीच्या बाबतीत विचार करा की जी व्यक्ती आपल्या शहराला पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. आणखीन कोणतरी चुकीची व्यक्ती येऊन आहे ती नगरपालिका पुन्हा 5-25 वर्ष मागे जाईल. या प्रकारचं कृत्य आपल्या हातून घडू नये आणि चांगल्या पद्धतीने आपण कोणालाही मत न विकता आपण बहुमूल्य मतदान करावं आणि मतदानाचा आपला हक्क बजावावं एवढीच सांगू इच्छितो. सर, मी तुम्हाला आज शेवटचा आणि अगदी महत्वाचा एक असा प्रश्न आहे जो कदाचित तुमच्यासाठी थोडस विचलित करणारा असेल. आज आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहोत आणि ती सुद्धा अपक्ष म्हणून लढवत आहोत. जर उद्या आपण निवडणूक जिंकला, अपक्ष म्हणून आपण निवडणूक जिंकला आणि आपल्याला जर इतर पक्षाचं, इतर म्हणजे जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत, जर त्यांनी आपल्याला एखादी ऑफर दिली, आपण तर लोकनियुक्त नगराध्यक्ष व्हाल, निवडणूक त्याच प्रकारे. अशी वेळ जर आपल्यावर आली, तुम्ही निवडणूक जिंकलोय आणि मला या पक्षामध्ये प्रवेश करायचा, तर आपण काय? माझ्या प्रश्नाचं उत्तर तसं पाहिलं तर तुम्हीच दिलेलं आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलेलं आहे की आपण लोकनियुक्त नगराध्यक्ष असणार, जनतेने निवडून दिले असणार. तर सर्वप्रथम मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचं तोंड पेढ्याने गोड करू इच्छितो की तुम्ही माझ्यासाठी हा उच्चार केला की तुम्ही नगराध्यक्ष झालात तर. मला शाळेतला निबंध आठवला मुलांचा की आम्ही त्यांना असे विषय द्यायचो. आपणा सर्वांना ठाऊक आहे की लोकांनी निवडून दिलेला लोकनियुक्त असा हा नगराध्यक्ष 5 वर्षांकरता असणार आहे. आणि जर मी निवडून येणार असेल आणि आलो, मी येणारच आहे, पण आलो तर हा मी ज्या माझ्या जनतेने, माझ्या विद्यार्थ्यांनी, माता पित्यांनी, कलाकारांनी, शिक्षकांनी, असंख्य लोकांनी, नागरिकांनी ह्यांनी मला निवडून दिलेला असेल. आणि अशा परिस्थितीत मी कुठं जायचं, काय करायचं हे ते ठरवतील ना. ते मला आदेश देतील, त्यावेळेस सांगतील की मी काय करायचं आणि कोणाच्या कडे जायचं आणि कोणाच्याकडे
जायचं नाही. हा माझा सर्वस्वी निर्णय. ज्या जनतेने मला निवडून दिला असेल हा त्यांचा असेल. पाच. तर हे होते आज आपल्या सोबत नगराध्यक्ष पदाच्या चुरशीमधले म्हणजे निवडणुकीच्या रणांगणातले राजेंद्र दिवेकर सर, जे उच्च शिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत आणि शिक्षणामध्ये त्यांनी उच्च पदावरती कार्यरत आहेत. प्रशासनाचं त्यांना सखोल पद्धतीचं ज्ञान आहे. त्यांनी आपण नगराध्यक्ष का होणार तर या बाबतीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपलं मत मांडलंय. मग ते मत तुमचं शिक्षण क्षेत्रातलं असू देत, औद्योगिक क्षेत्रातलं असू देत किंवा लोणावळ्याच्या विकासाबाबतचं असू देत. तर सरांनी आपल्याला एकदम छान पद्धतीने नगराध्यक्ष जो भूषविणारा व्यक्ती जो आहे तो व्यक्ती कसा असला पाहिजे, त्याचं काम कसं असलं पाहिजे, अशा विविध विषयांवरती त्यांनी आपला हात घातला. महत्वाची गोष्ट अशी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू झाल्या आणि सगळ्यांना निवडणुकीचे वेध लागले. आजी माजी हौशी नवशी तरुण सर्वच रिंगणामध्ये यायला लागले. मग तिथे भावी उद्योजक, आमचं ठरलंय, अशा विविध प्रकारचे बॅनर झळकू लागले. आणि त्यातच एक असं व्यक्तिमत्व जे राजेंद्र दिवेकर सर, जे शिक्षण क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलंय, त्यांनी विविध म्हणजे प्रशासनामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, असं एक अनुभवी आणि दांडगं व्यक्तिमत्व जर या लोणावळ्याच्या नगराध्यक्ष पदावरती जर बसला, हा व्यक्ती जर लोणावळ्याच्या नगराध्यक्ष पदावर जर बसला तर याबद्दल तुमचं मत आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्की कळवा. आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा परत भेटूयात नवीन व्यक्तीसोबत, नवीन विषयावरती आपण चर्चा करूयात. तुर्तास आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.